कल्पना करा, तुमच्या डोळ्यांसमोर एक भव्य स्वप्न आहे, इतकं मोठं की तुमचं मन धडधडतंय, पण त्याला आकार नाही, दिशा नाही. स्वप्न सुंदर आहे पण धूसर आहे. तुम्हाला हात पुढे करून ते पकडायचंय, पण ते वाऱ्यासारखं निसटून जातंय. आता जर मी तुम्हाला सांगितलं की या स्वप्नाला तुम्ही आकड्यांनी, तारखांनी आणि शब्दांनी जिवंत करू शकता, तर अगदी तुमच्या डोळ्यांसमोर ते वास्तवात बदलताना पाहू शकता. तर मित्रांनो, आज आपण जगप्रसिद्ध लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचा सारांश ऐकणार आहोत. हे पुस्तक फक्त श्रीमंत होण्याचा मंत्र नाही, तर यश मिळवण्याचं विज्ञान आहे. जगातील हजारो करोडपती, उद्योजक, नेते सगळ्यांनी हिल यांच्या तत्वांवर चालत आपलं आयुष्य बदललं आहे. या पुस्तकात 13 ठोस नियम सांगितले आहेत आणि त्यापैकी पहिला व सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे इच्छा, डिझायर. इच्छा म्हणजे काय? हिल सांगतात, साधी विश म्हणजे हवे आहे असं वाटणं, पण खरी डिझायर म्हणजे अंगारासारखी पेटलेली जिद्द. विश म्हणजे मला श्रीमंत व्हायचं आहे. डिझायर म्हणजे मी पुढील 3 वर्षात 50 लाख रुपये मिळवणारच, आणि त्यासाठी मी दररोज इतका वेळ, इतका प्रयत्न, इतकी कौशल्य देणारच. इच्छा ही फक्त मनातील भावना नसून ती म्हणजे ध्येयाशी केलेलं वचन आहे. हिल यांनी दिलेल्या 6 पायऱ्या. डिझायर ते गोल. स्पष्ट उद्दिष्ट लिहा. किती पैसे हवे, कोणता दर्जा हवा, किती वेळात हवं, सगळं आकड्यांत लिहा. काय देणार त्या बदल्यात? यश मोफत मिळत नाही. मेहनत, ज्ञान, सेवा. काय द्यायला तयार आहात ते ठरवा. डेडलाईन ठरवा. वेळ न ठरवलं तर ध्येय हवेत विरतं. योजना करा आणि लगेच सुरुवात करा. सुरुवातीला योजना अपूर्ण असेल तरी हरकत नाही. ॲक्शन आधी महत्त्वाचं. ध्येय वाक्य लिहा. मी खाली रक्कम, ध्येय खाली तारखेपर्यंत मिळवणार आहे. त्यासाठी मी खाली मेहनत, कौशल्य देणार आहे. हे वाक्य सकाळ संध्याकाळ भावनांसह वाचा. फक्त डोळ्यांनी नव्हे, मनाने अनुभवा. धडे. धडा 1. इच्छा जर अंगारासारखी पेटलेली नसेल तर यश कधीच मिळत नाही. जसं एखादा खेळाडू ऑलिम्पिकसाठी झगडतो, त्याचं ध्येय फक्त स्वप्न नसतं तर जिवंत ज्वाला असते. धडा 2. यशाची किंमत आधी द्यावी लागते. तुम्हाला आधी काम करावं लागेल, योगदान द्यावं लागेल, परिणाम नंतर मिळतील. धडा 3. सुरुवात लहान असली तरी लगेच करा. परफेक्ट टाइम अस्तित्वातच नसतो. पहिलं पाऊल टाका, त्यातूनच गती निर्माण होते. आता थांबा. कागद कलम घ्या. तुमचं ध्येय एका वाक्यात लिहा. मोठ्याने बोला. तो आवाज ऐका. हाच आहे तुमच्या यशाचा पहिला टप्पा. सारांश. इच्छा म्हणजे फक्त स्वप्न नाही, ती म्हणजे जिवंत ध्येय, जे प्रत्येक विचारात, श्वासात, कृतीत सामावलेलं असतं. इच्छा ज्वाला झाली की मग संधी तुम्हाला शोधत येतात. नियम 2. श्रद्धा आणि आत्मसुझाव. फेथ अँड ऑटोसजेशन. कल्पना करा की तुमच्या डोक्यात 2 आवाज आहेत. एक आवाज सतत सांगतो, हे शक्य नाही, तू कोण आहेस इतकं मोठं स्वप्न बघायला? तर दुसरा आवाज हळूच कुजबुजतो, हे शक्य आहे, तुला जमणारच. आता प्रश्न असा आहे की कोणत्या आवाजाला तुम्ही जास्त ऐकता? थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचा दुसरा नियम आहे श्रद्धा, फेथ. नेपोलियन हिल सांगतात की श्रद्धा म्हणजे चमत्कार नव्हे. श्रद्धा म्हणजे तुमचं मन ज्या विचारावर पुन्हा पुन्हा विश्वास ठेवतं, तो विचार शेवटी वास्तवात उतरतो. आणि हे घडतं आत्मसुझावद्वारे, म्हणजे स्वतःला रोज पुन्हा पुन्हा सांगितलेलं वाक्य. कसं करायचं? सकाळ संध्याकाळ तुमचं ध्येय मोठ्याने वाचा. वाचताना फक्त शब्द नका वाचू, भावना मिसळा. डोळ्यांसमोर चित्र उभं करा. दररोज स्वतःला आठवा की मी हे ध्येय पूर्ण करणारच. उदाहरण, मी पुढील 2 वर्षात माझा व्यवसाय 10 पट वाढवणार आहे आणि त्यासाठी मी दररोज 2 तास शिकणार आणि कृती करणार आहे. धडे. 1. श्रद्धा ही मनात आपोआप निर्माण होत नाही, ती जाणीवपूर्वक तयार करावी लागते. 2. नकारात्मक विचारांपासून सावध राहा, कारण तेही आत्मसुझावाचेच काम करतात. 3. वारंवार केलेली सकारात्मक पुनरावृत्ती हळूहळू अवचेतन मनाला पटवते. सारांश. इच्छा तुमचं ध्येय ठरवते, पण श्रद्धा त्याला उड्डाण देते. तुम्ही स्वतःला जे सतत सांगता तेच शेवटी तुम्ही घडवता. नियम 3. आत्मसुझावाची शक्ती. कधी लक्ष दिलंय का? जर कोणी तुम्हाला सतत सांगत राहिलं, तू काहीच करू शकत नाहीस, तर काही वेळाने आपण ते खरं मानायला लागतो. पण जर तोच संदेश उलट असेल, तू नक्कीच यशस्वी होणार आहेस, तर मनामध्ये प्रचंड ऊर्जा जागृत होते. हाच आहे आत्मसुझावाचा चमत्कार. नेपोलियन हिल सांगतात की आपलं अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड हा यशाचा गुप्त कारागीर आहे, आणि या मनाला आपण आदेश देतो,
आत्मसूजाब म्हणजे ऑटो सजेशन द्वारे. आत्मसूजाव म्हणजे आपल्या ध्येयाची इच्छेची पुनरावृत्ती इतक्या ताकदीने की अवचेतन मन त्यावर विश्वास ठेवू लागतं. कसं करायचं? तुमच्या ध्येयाचं स्पष्ट विधान तयार करा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी ते मोठ्याने वाचा. वाचताना भावना मिसळा, जणू ते ध्येय पूर्ण झालंय अशी अनुभूती घ्या. शक्य असल्यास त्या विधानाची प्रत खिशात ठेवा आणि दिवसातून अनेकदा वाचा. उदाहरण, मी पुढील 3 वर्षात 50 लाख रुपये मिळवणार आहे. मी माझं ज्ञान आणि मेहनत लोकांना देणार आहे आणि त्यामुळे मी ही संपत्ती मिळवेन. धडे. सततची पुनरावृत्ती अवचेतन मनात नवी विश्वास रेषा तयार करते. मन ज्या विचारांवर लक्ष केंद्रित करतं त्याच विचारांचं वास्तव घडतं. आत्मसूजावाशिवाय इच्छा ही फक्त कोरडी कल्पना राहते. सारांश. आत्मसूजाव म्हणजे आपल्या मनाला दिलेली सकारात्मक आज्ञा. जे तुम्ही रोज स्वतःला सांगता तेच तुम्ही जगता. नियम 4. विशेष ज्ञान. तुम्ही शाळेत कॉलेजमध्ये खूप ज्ञान शिकला असाल, पण कधी विचार केलाय इतकं सगळं जनरल नॉलेज शिकूनही लाखो लोक संघर्ष का करतात? कारण यश देतं ते विशेष ज्ञान. थिंक अँड ग्रो रिचमध्ये नेपोलियन हिल सांगतात की सामान्य ज्ञान उपयोगी आहे, पण संपत्ती आणि यश निर्माण होतं तेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रात विशेष कौशल्य मिळवता आणि ते कृतीत आणता. कसं करायचं? तुमचं ध्येय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ते ओळखा. त्या क्षेत्रात आवश्यक असलेलं विशेष ज्ञान मिळवा. पुस्तकं, कोर्सेस, गुरु किंवा अनुभवांच्या मार्फत. सतत शिकत राहा, कारण ज्ञानाला कालबाह्य होण्याची सवय आहे. हे ज्ञान फक्त साठवू नका, ते कृतीत उतरवा. उदाहरण, एक डॉक्टरचं सामान्य ज्ञान म्हणजे वैद्यकीय शास्त्र, पण हृदयशास्त्र किंवा मेंदू शस्त्रक्रिया यातलं विशेष ज्ञान त्याला अपार मूल्यवान बनवतं. धडे. सामान्य ज्ञान माणसाला आधार देतं, पण यशस्वी होण्यासाठी विशेष ज्ञान आवश्यक आहे. शिकणं कधीच थांबवू नका, कारण प्रत्येक नवीन कौशल्य तुमची किंमत वाढवत जातं. ज्ञानाची खरी ताकद तेव्हा असते जेव्हा ते कृतीत आणि सेवेत बदलतं. सारांश. विशेष ज्ञान हे संपत्तीचं बीज आहे. तुम्ही एखाद्या क्षेत्रात जितकं खोल शिरता तितका तुमचा प्रभाव आणि यशाचा प्रवास मोठा होतो. नियम 5. कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन. जरा डोळे मिटा आणि विचार करा. विजेचा दिवा, मोबाईल, इंटरनेट, विमान हे सगळं कुठे होतं? बाहेरच्या जगात नाही, तर कुणाच्या तरी कल्पनाशक्तीत. जेव्हा मन स्वप्न पाहतं तेव्हा जग बदलतं. नेपोलियन हिल सांगतात की कल्पनाशक्ती म्हणजे यशाचं प्रयोगशाळा आहे. थिंक अँड ग्रो रिच मधला 5वा नियम म्हणजे इमॅजिनेशन. माणूस जे काही साध्य करतो त्याची सुरुवात कल्पनेतून होते. कल्पनाशक्तीचे 2 प्रकार. सिंथेटिक इमॅजिनेशन म्हणजे जुने अनुभव, ज्ञान किंवा कल्पना एकत्र करून काहीतरी नवं तयार करणं. आणि क्रिएटिव्ह इमॅजिनेशन म्हणजे जिथे प्रेरणा, नवे विचार थेट अवचेतन मनातून किंवा विश्वातून येतात. कसं वापरायचं? तुमच्या ध्येयाशी संबंधित नवे उपाय शोधा. समस्यांना वेगळ्या दृष्टिकोनातून पहा. दररोज थोडा वेळ स्वतःला स्वप्न बघण्याची मुभा द्या. कल्पनाशक्तीतून आलेल्या विचारांची नोंद ठेवा आणि त्यावर कृती करा. उदाहरण म्हणजे हेनरी फोर्डला जेव्हा म्हणत लोक की एका चिंजिनेत 8 सिलेंडर घालणं अशक्य आहे, तेव्हा त्याच्या कल्पनाशक्तीवरच्या विश्वासाने मोटार उद्योग कायमचा बदलून टाकला. धडे. प्रत्येक यशस्वी व्यवसाय, शोध किंवा कल्पना प्रथम कुणाच्या तरी डोक्यात जन्मली. कल्पना कधीच लहान नसते. कृतीत आणली तर ती जग बदलते. कल्पनाशक्तीला स्वातंत्र्य द्या, पण तिचं रूपांतर ध्येयात आणि कृतीत करा. सारांश. कल्पनाशक्ती ही मानवी संपत्तीचं मूळ आहे. तुम्ही ज्या प्रमाणात स्वप्न पाहता त्याच प्रमाणात वास्तव घडवता. नियम 6. संयोजित नियोजन, ऑर्गनाइज प्लॅनिंग. हुक. कधी लक्षात दिलंय का? स्वप्न पाहणारे खूप असतात, पण ते प्रत्यक्षात आणणारे फारच थोडे. कारण स्वप्नांना यशात बदलण्यासाठी लागतो एक ठोस प्लॅन. नेपोलियन हिल म्हणतात, यशासाठी इच्छेपेक्षा महत्त्वाचं आहे नियोजन. थिंक अँड ग्रो रिच मधला 6वा नियम आहे ऑर्गनाइज प्लॅनिंग. नियोजनाशिवाय ध्येय फक्त कल्पना राहतात, पण नियोजनासह ते वास्तवात बदलतं. कसं करायचं? तुमचं ध्येय छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागा. प्रत्येक टप्प्यासाठी वेळ आणि जबाबदाऱ्या निश्चित करा.
योग्य लोकांची मदत घ्या. एकट्याने सर्व काही शक्य नसतं. योजना काम करत नसेल तर ती बदला, पण ध्येय कधीच सोडू नका. उदाहरण, एका उद्योजकाला मोठी कंपनी उभी करायची होती. जर तो फक्त मोठी कंपनी हवी या विचारावर बसला असता तर काहीच झालं नसतं. पण त्याने स्पष्ट नियोजन केलं. पहिल्या वर्षी लहान लोकांना, नंतर उत्पादन वाढवणं आणि पुढे मार्केटिंग. हे नियोजन त्याला टप्प्याटप्प्याने यशाकडे घेऊन गेलं. धडे: यश म्हणजे नशिबाचा खेळ नाही, तर चांगल्या नियोजनाचा परिणाम आहे. योजना ठोस, लवचिक आणि वास्तवाशी जोडलेली हवी. योग्य लोकांची टीम आणि एकत्रित कृती ही योजनेची ताकद असते. सारांश: संयोजित नियोजन हे स्वप्न आणि वास्तव यांच्यामधला पूल आहे. ध्येय साध्य करायचं असेल तर आजपासून तुमच्या यशाचं ब्लूप्रिंट तयार करा. नियम 7. निर्णय क्षमता. तुम्ही बघितलंय का? काही लोक संधीसमोर उभे राहून कायम विचारातच राहतात की हे करू का नको, आणि शेवटी काहीच करत नाहीत. दुसरीकडे काही लोक पटकन निर्णय घेतात आणि पुढे जातात. नेपोलियन हिल म्हणतात, निर्णय क्षमता म्हणजे यशाचं गुपित आहे. थिंक अँड ग्रो रिच मधला 7वा नियम आहे डिसिजन. हिल सांगतात की यशस्वी लोकांचा एक खास गुण म्हणजे ते लवकर निर्णय घेतात आणि त्यात ठाम राहतात. उलट अपयशी लोक कायम उशिरा निर्णय घेतात, वारंवार बदलतात आणि वेळ वाया घालवतात. कसं करायचं? तुमच्या ध्येयाबद्दल स्पष्ट व्हा. शंका जितकी कमी, निर्णय तितका सोपा. निर्णय घेताना लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला खरंच काय हवंय हे महत्त्वाचं आहे. एकदा ठरवलं की मागे हटू नका. बदल हवा असेल तर परिस्थितीचा अभ्यास करून बदल करा, पण भीतीपोटी नाही. निर्णय घेताना कृतीला सुरुवात करा, कारण निर्णय अधिक कृती म्हणजे परिणाम. उदाहरण, थॉमस एडिसनने बल्ब शोधताना हजारो प्रयोग केले. प्रत्येक अपयशानंतर त्याने थांबावं का हा प्रश्न विचारला नाही, तर ठाम निर्णय घेतला की मला हाच मार्ग घ्यायचाय, आणि त्या निर्णयामुळे जग उजळलं. धडे: भीती आणि विलंब हे निर्णयक्षमेचे सर्वात मोठे शत्रू आहेत. निर्णय घेतल्याशिवाय कोणतंही स्वप्न वास्तवात येत नाही. ठाम निर्णय माणसाला आत्मविश्वास देतो आणि आत्मविश्वास यशाकडे नेतो. सारांश: निर्णय क्षमता म्हणजे ध्येयाचा पाया आहे. जेव्हा तुम्ही ठाम निर्णय घेता तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्या मदतीला धावून येतं. नियम 8. चिकाटी. एखादं स्वप्न पाहणं सोपं आहे, त्यासाठी सुरुवात करणं थोडं कठीण आहे. पण खरं आव्हान असतं तो प्रवास शेवटपर्यंत चालू ठेवणं. नेपोलियन हिल म्हणतात, चिकाटीशिवाय यश म्हणजे मृगजळ आहे. थिंक अँड ग्रो रिच मधला 8वा नियम आहे पर्सिस्टन्स. हिल स्पष्ट सांगतात, कोणतंही मोठं ध्येय साध्य करायचं असेल तर चिकाटीशिवाय ते शक्यच नाही. सुरुवातीला अडथळे, अपयश, हसणारे लोक, टीका हे सगळं भेटणारच. पण जी जिद्दीने पुढे जातात तेच इतिहास घडवतात. चिकाटी कशी विकसित करायची? स्पष्ट आणि प्रखर इच्छा ठेवा, तीच तुम्हाला पुढे ढकलते. स्वतःवर विश्वास ठेवा. मी करू शकतो ही मानसिकता चिकाटीला पोषण देते. तुमच्या प्रवासात समर्थन देणारे लोक ठेवा. प्रत्येक अडथळ्याकडे शिकण्याची संधी म्हणून बघा. उदाहरण, अब्राहम लिंकन यांचं आयुष्य बघा. त्यांनी वारंवार निवडणुका गमावल्या, व्यवसायात अपयश आलं, पण त्यांची चिकाटी कधी डगमगली नाही. शेवटी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि इतिहासात अमर झाले. धडे: अपयश म्हणजे शेवट नाही, तर यशाकडे नेणारा एक टप्पा आहे. चिकाटी म्हणजे ध्येयाशी निष्ठा. परिस्थिती काहीही असो, जे लोक हार मानत नाहीत तेच जगाला बदलतात. सारांश: चिकाटी ही इच्छेला वास्तवात बदलणारी शक्ती आहे. यशस्वी माणूस आणि अपयशी माणूस ह्यातला मुख्य फरक म्हणजे चिकाटी. नियम 9. मास्टरमाइंडची शक्ती. पॉवर ऑफ मास्टरमाइंड. कधी लक्ष दिलंय का? जेव्हा 2-3 लोक एकत्र येऊन एका ध्येयासाठी काम करतात तेव्हा त्यांची ऊर्जा, विचार आणि ताकद वेगळीच चमक दाखवते. नेपोलियन हिल म्हणतात, एकट्या माणसापेक्षा टीमने काम करणारा माणूस नेहमीच जास्त यशस्वी होतो. थिंक अँड ग्रो रिच मधला 9वा नियम आहे मास्टरमाइंड. हिल सांगतात की मास्टरमाइंड म्हणजे 2 किंवा अधिक लोकांचं एकत्रित ज्ञान, अनुभव आणि विचारशक्ती जी एका ठराविक ध्येयासाठी वापरली जाते.
हा समूह म्हणजे एक तिसरा मेंदू तयार करतो, ज्यातून नवीन कल्पना आणि उपाय जन्माला येतात. मास्टरमाइंडचा उपयोग कसा करायचा? तुमच्या ध्येयाशी जुळणारे, विश्वासू आणि सक्षम लोक निवडा. नियमित भेटी घ्या आणि तुमच्या योजना एकमेकांशी शेअर करा. टीका स्वीकारा आणि त्याला सुधारण्यासाठी वापरा. एकमेकांना प्रेरित ठेवा, कारण समूहाची ऊर्जा ही वैयक्तिक कमकुवतीवर मात करते. उदाहरण: हेनरी फोर्ड, थॉमस एडिसन, हार्वे फायरस्टोन आणि लुथर बर्बँक हे नियमितपणे भेटून एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करत होते. या मास्टरमाइंड ग्रुपमुळे त्यांनी आपल्या क्षेत्रात प्रचंड यश मिळवलं. धडे: एकटा माणूस ज्ञानाने मर्यादित असतो, पण समूह ज्ञान अमर्यादित असतं. मास्टरमाइंड ग्रुपमुळे नवीन कल्पना, प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळतो. यशस्वी होण्यासाठी योग्य लोकांची साथ हीच यशाची गुरुकिल्ली आहे. सारांश: मास्टरमाइंड ही वैयक्तिक मर्यादा मोडून काढणारी ताकद आहे. जर तुम्हाला मोठं यश मिळवायचं असेल तर तुमच्यासोबत योग्य लोकांचा मास्टरमाइंड ग्रुप असणं अत्यावश्यक आहे. नियम 10. लैंगिक ऊर्जेचं रूपांतर. नेपोलियन हिल म्हणतात की मानवातील सर्वात शक्तिशाली प्रेरणा म्हणजे लैंगिक ऊर्जा. पण ही ऊर्जा जर योग्य दिशेने वापरली तर ती प्रचंड सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि यश निर्माण करू शकते. थिंक अँड ग्रो रिच मधला 10वा नियम आहे सेक्स ट्रान्सम्युटेशन. हिल सांगतात की लैंगिक ऊर्जा ही केवळ भौतिक आकर्षणापुरती मर्यादित नाही, ती एक सृजनशील शक्ती आहे. जर आपण तिला फक्त भौतिक आनंदासाठी वापरलं तर ती वाया जाते. पण हाच ऊर्जेचा प्रवाह जर कला, व्यवसाय, संशोधन किंवा ध्येय साध्य करण्यासाठी वळवला तर तो माणसाला असामान्य बनवतो. हे कसं करायचं? तुमच्या इच्छाशक्तीवर नियंत्रण ठेवा आणि ती ऊर्जा सकारात्मक कृतीत वळवा. स्वतःला प्रेरित करणाऱ्या कामांमध्ये ती ऊर्जा गुंतवा. आपल्या ध्येयासाठी मन, शरीर आणि भावनांना एकाच दिशेने केंद्रित करा. भावनांचा सर्जनशीलतेसाठी उपयोग करा. लिखाण, कला, संगीत, संशोधन, व्यवसाय या क्षेत्रात ही ऊर्जा जबरदस्त परिणाम दाखवते. उदाहरण: इतिहासातील अनेक महान नेते, कलाकार आणि संशोधकांनी या ऊर्जेचं रूपांतर केलं. तेवढ्यामुळेच त्यांच्यात वेगळीच चुंबकीय शक्ती आणि व्यक्तिमत्वाचं आकर्षण दिसतं. धडे: लैंगिक ऊर्जा ही मानवाच्या जीवनातील सर्वात मोठी प्रेरक शक्ती आहे. ही ऊर्जा जर अनियंत्रित वापरली तर ती व्यसनासारखी आयुष्य वाया घालवते. पण हाच ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने नेला तर तो माणसाला महान बनवतो. सारांश: लैंगिक ऊर्जेचं रूपांतर म्हणजे आपल्या आयुष्याची खरी ताकद शोधण्याची गुरुकिल्ली आहे. ही शक्ती जर तुम्ही ध्येय, कला किंवा कामात वळवलीत तर तुमचं आयुष्य विलक्षण बदलून जाईल. नियम 11. अवचेतन मन. तुम्हाला माहीत आहे का, आपलं मन 2 भागात काम करतं. एक म्हणजे चेतन मन, ज्यात आपण विचार करतो, निर्णय घेतो, आणि दुसरं म्हणजे अवचेतन मन, जे शांतपणे पाठीमागे सगळं नियंत्रित करत असतं. नेपोलियन हिल म्हणतात की तुमचं अवचेतन मन म्हणजे तुमच्या यशाचं दार आहे. थिंक अँड ग्रो रिच मधला 11वा नियम आहे सबकॉन्शियस माइंड. हिल स्पष्ट सांगतात की अवचेतन मन म्हणजे इच्छा आणि वास्तव यांच्यातील पूल. आपण दिवसभर काय विचार करतो, काय अनुभवतो, त्याचं बीज अवचेतन मनात रुजतं आणि ते आपल्या आयुष्याला आकार देतं. अवचेतन मनाशी नातं कसं जोडायचं? पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन. रोज सकाळ संध्याकाळ तुमची ध्येय मोठ्याने बोला. दृश्य कल्पना म्हणजे व्हिज्युअलायझेशन. तुमच्या यशाचं चित्र मनात जिवंत करा. भावना म्हणजे तुमच्या ध्येयात भावनिक ताकद जोडा. आनंद, विश्वास, समाधान. नकारात्मकता टाळा. अवचेतन मनावर नकारात्मक विचारांचाही प्रभाव होतो, म्हणून त्याला सकारात्मकतेने भरा. उदाहरण: खेळाडू जेव्हा स्पर्धेआधी स्वतःला जिंकताना मनात पाहतात तेव्हा त्यांचं अवचेतन मन त्यांना त्या दिशेने ढकलतं. अनेक सफल लोकांनी हाच नियम पाळून त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण दिलंय. धडे: तुमचं अवचेतन मन म्हणजे तुमच्या विचारांचं प्रतिबिंब दाखवतं. जसं तुम्ही त्याला खुराक देता तसंच तुमचं वास्तव घडतं. सकारात्मक वाक्य, सवयी आणि भावना अवचेतन मनाला प्रोग्राम करतात. सारांश: अवचेतन मन म्हणजे तुमचा शांत पण सर्वात ताकदवान साथीदार आहे. जर तुम्ही त्याला सकारात्मक बीज पेरलत तर त्याचं फळ म्हणजे यश, आनंद आणि संपत्ती आहे. नियम 12वा. मेंदू.
द ब्रेन ब्रॉडकास्टिंग अँड रिसिव्हिंग स्टेशन ऑफ थॉट. नेपोलियन हिल म्हणतात की तुमचा मेंदू म्हणजे विचारांचं रेडिओ स्टेशन आहे. तो सतत विचारांचा प्रसारण करतो आणि इतरांचे विचारही पकडतो. मग कल्पना करा, जर आपण आपला मेंदू योग्य प्रकारे वापरला तर किती मोठं यश मिळवू शकतो. थिंक अँड ग्रो रिच मधला 12वा नियम आहे द ब्रेन. हिल सांगतात की आपला मेंदू म्हणजे विचारांचं रिसिव्हर आणि ट्रान्समीटर आहे. जसं रेडिओ लहरी पकडतो तसं आपलं मनही इतरांचे विचार, भावना आणि स्पंदनं ग्रहण करतं. यामुळे तुमच्या आयुष्यातील लोक, घटना आणि संधी आकर्षित होतात. मेंदूचा वापर कसा करायचा? तर सकारात्मक विचारांचा प्रसारण करा. तुम्ही काय विचार करता तेच तुम्हाला परत मिळतं. मास्टर माइंड ग्रुपचा फायदा घ्या. एकत्रित मेंदूंचं विचारशक्तीचं जाळं खूप सामर्थ्यवान असतं. ध्यान आणि एकाग्रता वापरा. यामुळे मेंदू तीव्रतेने योग्य विचार ग्रहण करतो. सर्जनशील कल्पना पकडा. मेंदू म्हणजे अमर्याद कल्पनांचं केंद्र आहे. फक्त त्याला जागं करणं गरजेचं आहे. उदाहरणं: इतिहासातील शास्त्रज्ञ, शोधकर्ते आणि उद्योजकांनी मेंदूच्या या क्षमतेचा वापर करून क्रांतिकारक शोध लावले, कारण त्यांनी आपल्या विचारांना सातत्याने योग्य दिशेने केंद्रित केलं. धडे: तुमचा मेंदू तुमचं भविष्य घडवतो. विचारांची सातत्याने पुनरावृत्ती तुमचं व्यक्तिमत्व घडवते. योग्य लोकांच्या सहवासामुळे तुमच्या मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. सारांश म्हणजे मेंदू म्हणजे तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे. जर तुम्ही त्याला योग्य विचार, योग्य ध्येय आणि सकारात्मकतेने भरलत तर यश तुमचं नक्कीच होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या महान पुस्तकातील सर्व महत्त्वाचे नियम समजून घेतले. जर तुम्हाला ही कथा आणि शिकवण आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असंच उत्तम पुस्तकांचं सार घेऊन आम्ही बुक बोली चॅनलवर परत येत राहू. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकाच्या सुंदर प्रवासात.